नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण बुद्धिमत्तेतील अनेक घटकांवर व्हिडिओ पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ समजा सांकेतिक भाषेवरील व्हिडिओ, गटातनं बसणारा शब्द ओळखणे, अशा बरेच घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण बुद्धिमत्तेतील कूट प्रश्न किंवा कोडी संख्येवर आधारित कशी विचारली जातात आणि ती सोडवायची कशी हे पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्यापासून अवघडापर्यंत कशा पद्धतीनं किंवा सोप्यापासून काठिण्य पातळी कशी त्या कोड्यांची वाढत जाते, या सगळ्या प्रकारचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर पहा, मी पहिलं उदाहरण इथं घेतलेलं आहे. अगदी सोपं उदाहरण आहे. चौकटीत काही अंक दिलेले आहेत. हे उभे स्तंभ आणि ह्या आडव्या ओळी. तर इथं काही अंक दिलेले आहेत. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर पहा, 7, 8, 15, 6, 4, 10, 9, 5 आणि प्रश्नचिन्ह. अगदी नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की आडव्या ओळींचा तिसऱ्या चौकटीत काही संबंध आहे का बघायचं. आता 6 आणि 7 ची बेरीज काय 9 येते का? नाही. 8 आणि 4 5 होतं का? नाही. म्हणजे आडवी बेरीज इथं सूत्र इथं बसत नाही. मग उभी बेरीज करून पाहूया. 7 आणि 8 15. बघा, पहिलं बरोबर चौकट आले. 7 आणि 8 15. 6 आणि 4 10. म्हणजे या दोन उभ्या ज्या लाईन आहेत त्यामध्ये एकसारखा सहसंबंध लागलेला आहे. तोच सहसंबंध आता तिसऱ्या लाईन मध्ये येणार. 9 आणि 5 14. म्हणजेच या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं उत्तर येईल? पर्याय क्रमांक 2 14. आता आपण इथं कोणती क्लुप्ती वापरली की पहिल्या आणि दुसऱ्या चौकटीत जे अंक आहेत त्यांची बेरीज उभ्या तिसऱ्या चौकटीत येते. तर ही एक क्लुप्ती तुम्ही अशा पद्धतीच्या गणितांना किंवा कोड्यांना वापरू शकता. आता दुसऱ्या पद्धतीचं कोड बघा कसं असेल. आता या प्रश्नामध्ये बघा, 3 5 4 4 3 5 12 15 क्वेश्चन मार्क. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथं कोणतं टेक्निक वापरायचं? तर मगासारखी बेरीज करून बघूया पहिल्यांदा. 4 आणि 3 12 होऊ शकत नाही. 3 5 4 होऊ शकत नाही, म्हणजे बेरीज होऊ शकत नाही. मग गुणाकार बघूया. 5 त्रिक होऊ शकत नाही, म्हणजे उभा गुणाकार होऊ शकत नाही. मग आडवा गुणाकार करून बघूया. 3 चौक 12. बघा, 3 चौक 12 म्हणजे पहिल्या चौकटीतील संख्या दुसऱ्या चौकटीतील संख्या यांचा गुणाकार तिसऱ्या चौकटीत आलेला आहे. तसंच बघा, 5 त्रिक 15 म्हणजे पहिल्या दोन लाईन मध्ये सहसंबंध योग्य पद्धतीने लागलेला आहे. तोच सहसंबंध आता तिसऱ्या लाईन मध्ये बघा. 4 गुणिले 5 5 20. म्हणून याचा पर्याय कोणता येईल? पर्याय क्रमांक 1 20. म्हणजे इथं आपण काय पाहिलो की पहिल्या चौकटीतील संख्या आडव्या लाईन मधील आणि दुसऱ्या चौकटीतील संख्या यांचा गुणाकार तिसऱ्या चौकटीत इथं येतो. तर अशा पद्धतीच्या क्लुप्तीचा वापर तुम्ही या कोड्यांमध्ये करू शकता. आता हा प्रश्न पहा. इथं 7 28 35 21 14 49 56 42 प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल विचारलेलं आहे. जेव्हा आपण सगळ्या अंकांवर नजर फिरवतो तेव्हा आपल्या लगेच डोक्यात येतं की हे जे काही ह्यात अंक दिलेले आहेत हे अंक सगळे 7च्या पट्टीतील आहेत. बघा, 7 एके 7 7 दुणे 14 7 त्रिके 21 7 चौक 28 7 पाचा 35 7 सकम 42 7 7 49 7 8 56. म्हणजेच आता 7 9 63. म्हणून याचं उत्तर किती येणार? पर्याय क्रमांक 2. या कोड्यात आपण कोणती क्लुप्ती वापरली? 7च्या पट्टीत येणाऱ्या संख्या. म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा कोड तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं की त्यामध्ये 7च्या पट्टीतील संख्या असतील. एकदा सगळे अंक आपल्या नजरेखाली घातले की आपल्याला लगेच लक्षात येतं की बाबा हे सगळे अंक कोणत्या पाढ्यात येतात आणि त्यानुसार पुढची आकृती येऊ किंवा पुढचा प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येऊ शकते. तर 7च्या पट्टीतील संख्यांचा वापर करून तुम्ही हे उत्तर काढू शकता. आता पुढील प्रश्न पहा. आता हा प्रश्न पहा कसा आहे. 6 2 40 3 1 10 4 5 क्वेश्चन मार्क. ह्या प्रश्नावर जर का तुम्ही काळजीपूर्वक विचार केला तर पहिल्या आणि दुसऱ्या चौकटीत अंक छोटे आहेत आणि तिसऱ्या चौकटीत अचानक अंक मोठे झालेले आहेत.
म्हणजे इथं गुणाकार जरी केला 6 दुनी 12 होऊ शकत नाही. मग ह्या वेळेला इथं कुठला वर्गसंख्येची क्लुप्ती उपयोगी पडते का हे पाहणं गरजेचं आहे. तर पहा इथं 6चा वर्ग काढूया आपण आणि त्यामध्ये 2चा वर्ग मिळवूया. तर 6चा वर्ग 6 36 अधिक 2चा वर्ग 4 40 म्हणजे याचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग यांची बेरीज कुठे आलेली आहे? तिसऱ्या चौकटीत आलेली आहे. आता हीच क्लुप्ती खालच्या कॉलमला उपयोगी पडते काय पाहूया. 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक 1चा वर्ग 1 अगदी बरोबर. म्हणजेच ही क्लुप्ती अगदी बरोबर इथे उपयोगी पडलेली आहे. तीच क्लुप्ती आपण तिसऱ्या लाईनला सुद्धा वापरायची. आता 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग 4 चौक 16 अधिक 5 5 25 यांची बेरीज बघूया. 5 5 आणि 11 1 2 आणि 3 आणि 4 41 म्हणून इथं कोणतं उत्तर आलं? पर्याय क्रमांक 3 41. प्रश्नचिन्हाच्या जागी आपण 41 लिहू शकतो. म्हणजेच या कोड्यामध्ये आपण पहिल्या संख्येचा वर्ग त्यामध्ये दुसऱ्या संख्येचा वर्ग मिळवला आणि त्याचं उत्तर काय केलेलं आहे? तिसऱ्या चौकटीत लिहिलेलं आहे. ओके. आता हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न कसा आहे पहा. 8 3 25 5 3 4 9 5 क्वेश्चन मार्क आणि पर्याय उत्तर आहेत 18 16 36 28. आता इथं वर्गसंख्या घेतली तरी पण मोठी येणार. 88 64 5 5 25 नवीन नवीन 81 म्हणजे वर्गसंख्येचा इथं काही उपयोग होणार नाही. वजाबाकी करून पाहूया आपण. 8 वजा 3 बरोबर 5. 5 आणि 25चा काय संबंध आहे बघा. तर 5चा वर्ग किती येतो? 25. म्हणजे आपण पहिल्या कॉलमच्या संख्येतून दुसऱ्या कॉलम मधली संख्या वजा केली, आलेल्या उत्तराचा वर्ग केला आणि तो तिसऱ्या चौकटीत लिहिला. आता तोच सहसंबंध दुसऱ्या चौकटीत लागतो काय पहा. 5 वजा 3 5तनं 3 गेले 2 उरले आणि 2चा वर्ग किती केला तर 2चा वर्ग किती येतो? 4 येतो. म्हणजे अगदी ही योग्य क्लुप्ती आपण इथं वापरलेली आहे. त्याच पद्धतीने इथं पहा 9 वजा 5 9तनं 5 गेले उरले 4 आणि 4चा वर्ग किती येणार? 4 चौक 16 म्हणून इथं उत्तर किती येणार? पर्याय क्रमांक 2 16. म्हणजेच या गणितामध्ये किंवा या कोड्यामध्ये आपण काय क्लुप्ती वापरली? पहिल्या कॉलमची संख्या उभे कॉलम घेतले असता पहिल्या कॉलमची संख्या वजा दुसऱ्या कॉलम मधली संख्या आणि त्याचा जो फरक आलेला आहे किंवा वजाबाकी जी आलेली आहे त्याचा वर्ग केला असता तिसऱ्या चौकटीतील उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. म्हणजे ही क्लुप्ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या गणितांना विचारात घेऊ शकता. ओके. आता पुढचं पाहूया. आता हा प्रश्न पहा कसा विचारलेला आहे. 3 त्रिकोण दिलेले आहेत. पहिला त्रिकोण पहिल्यांदा विचारात घ्या. 3 5 2 आणि त्रिकोणाच्या ह्या बाहेरच्या संख्या झाल्या आणि त्रिकोणाच्या आत संख्या कोणती आहे? 5 आहे. दुसरा बघा त्रिकोण. त्रिकोणाच्या बाहेरचे अंक आहेत 3 4 5 आणि त्रिकोणाच्या आत कोणती संख्या आहे? 6. आणि तिसऱ्या त्रिकोणात बाहेरचे अंक दिलेले आहेत 5 7 6 आणि त्रिकोणाच्या आतील संख्या आपल्याला काढायची आहे. तर पहिल्या त्रिकोणातील आधी संख्यांचा विचार करूया आपण की बाहेरील संख्या कोणत्या आहेत? 3 5 2 यांची बेरीज करूया. 3 2 5 5 10. 10ला निमपट जर का केली तर आपल्याला काय मिळते? मधली संख्या मिळते. म्हणजे बाहेरील संख्यांची बेरीज भागिले 2 केलं तर आपण मधली संख्या आपल्याला मिळते बघा. बाहेरील संख्यांची बेरीज भागिले 2 बरोबर त्रिकोणाच्या मधली संख्या. आता हे सूत्र पहिल्या ह्याला लागू पडलेलं आहे. दुसऱ्या त्रिकोणाला तेच उपयोगी पडतं काय पाहूया. 5 आणि 3 8 8 आणि 4 12 12 भागिले 2 6 म्हणजे हे बरोबर आलं हे बरोबर आलं. तोच संबंध तर तिसऱ्या त्रिकोणाला लावायचा आपण. 7 5 12 12 आणि 6 18 18 भागिले 2 किती येणार? साहजिकच 9. म्हणून इथं उत्तर किती येणार? पर्याय क्रमांक 2 9. म्हणजे पहिल्यांदा आपण त्रिकोणाच्या बाहेरील अंकांची बेरीज केली, त्याला त्याची निमपट केली म्हणजे त्याला 2 न भागल्यानंतर आपल्याला कोणती संख्या मिळाली? त्रिकोणाच्या आतील मधली संख्या मिळाली. म्हणजे या पद्धतीचा सुद्धा वापर तुम्ही करून या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकता. आता हे उदाहरण पाहूया. इथं एक त्रिकोण बाहेर आहे त्याच्यात एक त्रिकोण आहे आणि त्यामध्ये संख्या दिलेली आहे.
आता बाहेरील त्रिकोणाच्या अंकांची बेरीज पहिल्यांदा करूया. 8 5 13 14 15. बेरीज येते 15. मधल्या त्रिकोणात अंक किती आहे? 32. मग 15चा आणि 32चा काय संबंध आहे? 15ची दुप्पट 30, 30 आणि 2 32. म्हणजेच बाहेरील अंकांची बेरीज त्याला गुणिले 2 केलं, दुप्पट केली आणि त्यामध्ये 2 मिळवलं. आता बाहेरील अंकांची बेरीज 15 आली. 15 2 30 आणि 2 32. असं हे पहिल्या त्रिकोणाचं इथं समीकरण आपल्याला मिळालं. मग तीच क्लुप्ती दुसऱ्या त्रिकोणाला लागते काय पाहूया. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14. 14ची दुप्पट 28 आणि 28 मध्ये 2 मिळवले की किती आलं? 30. म्हणजे हे सूत्र इथे लागू पडलेलं आहे. तिसऱ्या त्रिकोणात पाहूया. 6 आणि 1 7, 7 7 14 15 16. 16ची दुप्पट 32, 32 आणि 2 34. म्हणजे हे सूत्र अगदी बरोबर ह्या तिन्ही त्रिकोणांना लागू पडलेलं आहे. त्यामुळे तीच क्लुप्ती आपण इथं वापरायची. पण इथं मधली संख्या दिलेली आहे, इथली संख्या काढायची आहे. मग आता काय करायचं? 5 आणि 3 8. ओके. 8ची दुप्पट 16. मग इथं 24 आलेला आहे. इथला एक अंक आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग इथं जर का आपण 2 घेतलं तर 5 आणि 3 8 आणि 2 10. 10ची दुप्पट 20. 20 मध्ये 4 मिळवावे लागतात. म्हणजे 2 पर्याय येणार नाही. 3 घेऊन बघूया. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. 11ची दुप्पट 22 आणि 22 मध्ये 2 मिळवले की किती उत्तर येत आहे? 24. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर इथे येणार 3. तर अशा पद्धतीनं आतापर्यंत आपण या कूट प्रश्नांबद्दल किंवा शब्द कोड्यांबद्दल, संख्या कोड्यांबद्दल जी अनेक सूत्र पाहिलेली आहेत, त्यातील एक ना एक सूत्र तुमच्या त्या गणिती कोड्याला काय होणार आहे? लागू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. जर का व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.